शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला सोबत घेण्याबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत। एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र शिंदेंकडूनही मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत। शिवसेना मनसे युतीसाठी मंत्री उदय सामंतांकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे। लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवलं जाणार असल्याचं समजतंय। त्यामुळे दोन्ही शिवसेनेचे पर्याय असताना मनसे दोघांपैकी एकासोबत युती करणार की एकला चलोरेची भूमिका स्वीकारणार हे पाहावं लागेल। युतीच्या या चर्चेवर शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया त्या पाहूया। राज ठाकरे साहेबांनी आदरणीय शिंदे साहेबांना जेवणाचं निमंत्रण दिलं, तेव्हा साहेब देखील जाऊन राज ठाकरे साहेबांच्या घरी जेवण करून चर्चा करून गप्पा गोष्टी करून आलेले आहेत। आता कदाचित तिथं जेवून साहेब आलेत म्हणल्यावर एखाद्या वेळी साहेब सुद्धा म्हणतील राज ठाकरे साहेबांनी तुम्ही एकदा माझ्याकडे जेवायला या। हे काय, हे बघा, राजकारण वेगळं आणि मैत्रीमध्ये एकमेकाकडे चहा पाण्याला जाणं, मैत्रीमध्ये एकमेकाकडे जेवायला जाणं, मैत्रीमध्ये एकमेकाकडे गप्पा मारायला जाणं, आणि जर आपले हिंदुत्वाच्या मुद्द्यावरचे विचार एक असतील तर काय एकत्र येऊ नये। मला असं वाटतं कोणाच्या घरी आपण जेवायला गेलो किंवा कोण आपल्या घरी जेवायला आलं ह्याच्यावर काही गोष्टी ठरत नसतात। युती किंवा आघाडीचा निर्णय हा आयडिओलॉजिकल नंतर तुमच्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतो। तर याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब घेतील। पण कोण कोणाच्या घरी जेवायला गेलं म्हणून लगेच युती होते किंवा कोण कोणाला भेटलं म्हणून लगेच आघाडी होते, अशातला काही भाग नाही आहे। महाराष्ट्राची परंपरा आहे, लोक एकमेकांकडे जातात। सध्या मनसे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना कुठेतरी एकत्र येण्यासंदर्भात प्रयत्न करते, त्यामध्ये उदय सामंत आघाडीवर आहेत असं कळतंय। आता उदय सामंतच एकनाथ शिंदे साहेबांसोबत राहतील का नाही राहतील, मागच्या काळातल्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, उदय सामंत नेमकं भारतीय जनता पार्टीसाठी करतात का एकनाथ शिंदेसाठी करतात हे जरा पाहणं। ठाकरेंची शिवसेना की शिंदेंची मनसे, कुणासोबत युती करावी यावर संभाजीनगरच्या